आपण शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय। तसेच आम्ही विकासाच्या विरोधात आहोत अशी टीका होते। आम्ही विकासाच्या विरोधात नाही, मात्र त्यातील धोके आधी समजून घेतले पाहिजे। त्यासाठी या प्रकल्पाला मी पर्यावरण मंत्री असताना स्थगिती दिली होती। साबरमती प्रकल्प चांगला झाला असेल कदाचित, पण साबरमती आणि पुण्यात फरक आहे। कंत्राटदार काम करून जातील, पूर आला तर तुम्हा आम्हाला भोगावं लागणार असंही ते यावेळी म्हणाले। Look, urbanization is the truth today. Urbanization is going to happen in India. Obviously, cities expand and grow as the needs of people expand and grow. My fear is if we don't plan them well and if we don't execute the development plans properly without a vision for the next 20, 30, 50 years, that is where we will end up in a mess. We need to not करायला लागेल, कारण ज्या पद्धतीने ज्या एका वेगळ्या उर्मटपणाने हा प्रोजेक्ट पुणेकरांवर लादला जातो, प्रतिष्ठित नागरिक बोलतात, इथे इंजिनियर्स बोलतात, अर्बन प्लॅनर्स, आर्किटेक्ट्स, पत्रकार सगळे बोलत आहेत, डोळ्यात एकच दिसत आहे, आणि तरी हा प्रोजेक्ट तसाच राबवला जातोय। मला वाटतं त्याला मी विरोध करणार, कारण दुर्दैवाने लेजिम चालू राहतं, हे काय पुढे मागे राहतं। माझी भूमिका हीच होती की ह्या पण राजवटीने, सरकार मानत नाही, घटना बाहेर, पण राजवटीने ऐकून घ्यायला पाहिजे होतं। आम्ही जसं चर्चा करतोय, चर्चा तरी करून घ्या, भेटून तरी घ्या, आयुक्तांनी भेटायला तरी पाहिजे, ऐकायला तरी पाहिजे ही मंडळी काय म्हणतात, मग बरं वाईट लोकांसमोर होऊ दे। आदित्यजी, महापालिकेत ज्यावेळेस हा प्रस्ताव मंजूर झाला नदी सुधारणाचा, तुमच्याही सभागृहात 10 नगरसेवक होते, पण राज्य, ऐका ना, मी तेच म्हणतोय, जे प्रेझेंटेशन दिलं गेलेलं आहे, एवढं गोंडस प्रेझेंटेशन आहे, तुमच्या हातात जर मी दिलं तर तुम्ही मला वेडा समजाल, तुम्ही पण पास कराल, कारण पहिलाच त्याच्यात हेतू असं दिलेला आहे की हा फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट आहे। दुसरं त्याच्यात दिलेलं आहे की आम्ही एक सुद्धा झाड कापणार नाही। तर तुम्ही बरोबर या आदित्य वेड्यासारखं काय सांगतोय मला? कुठेही त्यांनी सांगितलं नाही की आम्ही नदीला अरुंद करू किंवा कॉन्क्रीट एवढं भरू, पण पुढे जेव्हा तुम्ही त्याच्या बायलाईन वाचत जाल किंवा आता जे होते वाचत जाल, किंवा सिया ही राज्याची सर्वात मोठ्या ह्या दोन संस्था असतात, सियामध्ये जातं, सियामध्ये जर तुम्हाला परवानगी मिळाली म्हणजे तुमचा प्रोजेक्ट पास झाला, त्या बॉडीला जर तुम्ही फसवून दिलं असेल तर नगरसेवकांना तुम्ही फसवूनच दिलं। माझं तर म्हणणे हक्कभंग आला पाहिजे या आर्किटेक्टवर। हो, तुम्ही सत्तेतही महापालिकेत राहिलेला आहात, विरोधात आता असला तरी, म्हणजे आता तर नाहीये पण यापूर्वी, पण बिल्डिंग कमिशन्सकडे म्हणजे काल तुमचे काका राज ठाकरे पुण्यात वगैरे त्याचं म्हणणे की टक्केवारीचं गणित त्या सगळ्यामध्ये चालू आहे, तर या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार होणार आहे? बघा, मी सातत्याने बोलत असतो, बाकीच्यांचं मला माहित नाही, मी 2 वर्ष याच्यावर बोलत आहे, आणि जे घडलंय ते आहे, पण आता पुढचं रोडमॅप काय, मला वाटतं आपण सगळ्या आपल्या वयोगटाचा पण लोकांनी विचार करणं गरजेचं आहे। पण आंदोलन म्हणजे नक्की काय करायचं याच्यात? आता जे दगडधोंडे टाकलेले आहेत ते काढणार कसे? म्हणजे आपल्याला सांगतो मी, नाही, आपला प्रश्न योग्य आहे, कारण नॉर्मली काय असतं की एखाद्या विरोधी पक्षाला आपण हे करतो की आंदोलन करा, तुम्ही रस्त्यावर या, पण मुख्य गोष्ट ही आहे की आपण एखादं काम रोखू शकतो जेव्हा ते काम रस्त्यावर असतं। हे नदी पात्र जेव्हा रात्री जाऊन डम्पिंग करतात वगैरे, उद्या आम्ही आंदोलन करू, केसेस घेऊ, हे सगळं होणार, पण मूलभूतची गोष्ट याच्यात की तुम्ही नदीचं जे वाट लावतात, जे खराब करत आहात, ते सरकारला करणं गरजेचं आहे आणि ते आर्किटेक्टला करणं गरजेचं आहे। ते आम्ही प्रयत्न करत आहोत, आणि सत्तेत असताना तर आम्ही सलीम अली पटपाथ पूर्ण रिस्टोर केलेलं, साधारणपणे 150-200 ट्रक तिथून राडारोडा काढलेलं, ते परत तिथे डम्पिंग करण्यात काय अर्थ आहे? पालकमंत्री जबाबदार आहे। मी इथे बोटं दाखवायला आलोच नाही। बघा, मी तुम्हाला सांगतो, मी कधी आता एक सुद्धा नाव घेतलं का? मी मुंबईत पण रस्ता घोटाळा जो काढलाय त्याच्यात एक सुद्धा कॉन्ट्रॅक्टरचं नाव काढलं नाहीये। ह्याला सिस्टीम मध्ये आपल्याला जे कोणी त्या खुर्चीत बसतात त्यांना हे समजून सांगणं आणि त्यांनी हे ऐकून घेणं हे गरजेचं आहे। उद्या कदाचित आम्ही तिथे पण बसू त्या खुर्चीमध्ये, पण ते होत असताना आम्ही समजून घेणं गरजेचं आहे की ठीक आहे, आम्हाला एक प्रोजेक्ट वाटत असेल की आम्ही चला हे प्रोजेक्ट करणार, आम्हाला खूप चांगला प्रोजेक्ट वाटत असेल, पण तो प्रोजेक्टची दुसरी बाजू काय आहे, लोक जर आंदोलन करतात, लोक जर बोलतात, तर ते समजून घ्या। नदी सुधारचं काम आता ज्या ठिकाणी सुरू आहे, संगम ब्रिजच्या पुढे, फुगवटा आपण ज्याला म्हणतो, एक 7-8 किलोमीटर मागे आहे, मागे त्या ठिकाणीच एक रस्ता करण्यासाठी भराव टाकला होता, त्यावेळेस जसं मिठीचं साधारणपणे 8 ते 9 किलोमीटर समुद्राचा बॅकफ्लो आहे आणि बाकीचा जो आहे तो पवई लेकचा ओव्हरफ्लो आहे। पुण्यामध्ये जसा नदीचा प्रश्न आहे तसंच तुम्ही आता नदीचे एवढे विचारलं तर मला इंजिनिअरिंगची डिग्री देते। डोंगर माता, डोंगर म्हणजे हा जो स्लोप आहे, टेक्टोनिक होणारे बांधकाम, हा एक गंभीर विषय आहे, याकडे देखील तेवढंच गांभीर्यानं बघण्याची गरज आहे का? आणि त्याला सोडून की लवासामध्ये 2 बगले अख्खी खाली आलेत आपण बघितलं, तर त्यावर
आठवण करून देतात. कारण हे सगळे विषय आम्ही त्यावेळी हाताळत होतो. मुंबईत देखील असेच अनेक स्लोप्सवर हटमेंट्स वगैरे बनलेले आहेत आणि जसं मी सांगितलं ना, काही काही ठिकाणी संवेदनशील प्रमाणे आपल्याला लॉंग टर्म प्लॅन करून त्यांना घरं बांधून त्यांना शिफ्ट करायला लागतात. त्याच्यात जसं क्लायमेट ऍक्शन प्लॅन होता, एक शॉर्ट टर्म लगेच तुम्हाला काय करायचं, मिड टर्म आणि लॉंग टर्म, ह्याच्यावर आपल्याला काम करायला लागेल. आणि मला वाटतं हे गरजेचं आहे, कारण कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय वातावरण हे बदलत चाललेलं आहे. प्रत्येक वेळी आपण पाहतो की कधीतरी शेतांमध्ये पण म्हणजे सततचा पाऊस असेल, गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, दुष्काळी परिस्थिती असेल, हे सगळं आपल्याला दिसतंय डोळे देखत. आणि हे जर आपण दुर्लक्ष करत गेलो ना, तर मला वाटतं पुढची परिस्थिती आपल्या देशासाठी आपले हाल खूप वाईट होतील. कारण एकतर खायला काही नसेल आणि दुसरं म्हणजे आपला देश जो आता इमर्जिंग इकॉनॉमी आहे, जेवढा मिडल क्लास वाढत आहे, डेमोग्राफीमध्ये यंग पॉप्युलेशन जेवढं आहे, वर्किंग पॉप्युलेशन, त्या सगळ्याला इम्पॅक्ट होईल. आता पहिल्यांदा मला वाटतं मागच्या वर्षी तेलंगणासारख्या राज्यांनी आपल्याला हीट वेव्हच्या सुट्ट्या द्यायला लागल्या. कधीही मी ऐकलं नव्हतं. हे वाढत चाललेलं आहे. आम्ही आता लोकसभेचा प्रचार करत असताना कधी नाही ते मुंबईसारख्या शहरात 43 डिग्री टेम्परेचर होतं. पावसाळ्यात सुट्ट्या द्यावं लागतात. हो. आणि ह्याच्यात आपले दिवस जे कामाचे दिवस असतात, जे मेहनतीचे दिवस असतात, ज्या दिवशी आपण आपलं वर्कफोर्स कामावर असतो, तर सुट्टे द्यायला लागले तर आपल्या इकॉनॉमीला हिट होणार. ठीक आहे, मला वाटतं लवासा विषयी बोललो, कारण त्यावेळी म्हणजे लवासा ज्यावेळी त्याला स्थगिती दिली गेली त्यावेळी शरद पवार असं म्हटले होते की आपल्याला काही वेगळं घडूच द्यायचं नाही का राज्यामध्ये. आणि आता ज्यावेळी मी गेले 5 वर्ष याच्यावर बोलतोय. आपल्याला आठवत असेल सेफ स्कूलचा विषय असेल, ट्रॅफिक स्टडी असेल, वेताळ टेकडीच्या वेळीचा विषय असेल, कुठेही काही सोडत असताना पहिला विषय हा अर्बन प्लॅनिंग हा घेणं गरजेचं आहे. आणि गेले 5 वर्ष आम्ही याच्यावर करतो. टॅक्टिकल अर्बनिझम नावाचा आम्ही एक प्रोजेक्ट आणलेला महाराष्ट्रात. शहरांमध्ये शाळांचे 50 मीटरचे रेडियस, त्या मुलांसाठी येण्या जाण्यासाठी सुरक्षित हवे, कॉलेजेसचे हवे, हॉस्पिटलचे हवे, हे सगळं आम्ही जे काम करत होतो. अर्थात त्यावेळेचं नगरविकास मंत्र्यांना तेवढं ऑब्झर्वेशन नव्हतं त्यांचं, तर ते थोडं मागे राहिलं. पण आता येणाऱ्या सरकारमध्ये आम्ही करू.